दरबाराचं महत्व काय की आज आपण बघा या इथं या खिडक्या दिसतात, याच्यामध्ये शिवछत्रपतींचं चरित्र अंकन केलेलं आहे. याला स्टेन ग्लास पेंटिंग म्हणतात. आणि माझ्या अंदाजानं शिवछत्रपतींचं पहिलं चित्रमय चरित्र हे आहे. हे कधी केलंय? हे तयार करून आणलंय. हे इथलं तयार झालेलं नाही आहे, हे खूप दुर्मिळ आहे. ही कला जी आहे ही खूप दुर्मिळ कला आहे. हे बाहेरून लंडनवरून तयार करून आणलंय. वॉर्ड अँड ह्युजेस नावाची एक कंपनी होती, त्या वॉर्ड अँड ह्युजेस नावाच्या कंपनीकडनं हे तयार करून आणलंय आणि इथं हे अंकन केलंय. हे मी का सांगतोय? कारण याच्या अगोदर, या 1886चं मी सांगतोय, त्याच्या अगोदर आपल्याला शिवचरित्र वाचायला सुद्धा नव्हतं. ते राजऋषी शाहू महाराजांनी कृष्णाजी अनंत केळुसकरांच्याकडनं लिहून घेतलं. मराठीतलं पहिलं शिवचरित्र आपल्याला माहीत असेल. आणि त्याच्या अगोदर कित्येक वर्ष हे चरित्र या ठिकाणी मंडित झालेलं आहे. अशा ठिकाणी आपण आहोत. मग अशी सांगितलं की शाहू महाराज या ठिकाणी या तख्तावर बसले. शिवछत्रपतींचा वारसा शाहू महाराजांनी पुढे चालवला आणि तो कल्याणकारी समानतेचा वारसा पुन्हा एक खूप मोठी ऐतिहासिक गोष्ट याच दरबारात घडली ते मी सांगतो. ती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाशी निगडीत आहे. जर शिवाजी महाराजांनी 352 वर्षापूर्वी रायगडावर स्वतःला तो विधी करून घेतला नसता तर इथं शाहू महाराज सुद्धा तुम्हाला दिसले नसते. आणि त्यानंतर शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांची ही काय धर्मक्रांती होती किंवा धार्मिक लढाई होती ती पुढे नेली आणि त्यांनी कोल्हापूरमध्ये भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासात घडली नाही अशी एक घटना घडवली